आपल्या महाराष्ट्रात कुणबी हा एक केवळ वर्ग नाही, कुणबी सर्वच कुणबी आहे. जो शेती करतो तो कुणबी आहे, ह्याचा अर्थ तसा नसतो. कसं आहे, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक तुम्हाला उदाहरण सांगतो कुणबी म्हणून सर्वाला. कैकाडी विदर्भामध्ये एससी मध्ये आहे, कैकाडी महाराष्ट्रामध्ये एससी मध्ये आहे, आणि उर्वरित सर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इकडे तो ओबीसी मध्ये आहे. मग एका राज्यामध्ये सुद्धा एक जात असली तर ती समान नाही. मग कुणबी समान कसा असू शकतात? कैकाडी तर रोटी बिटी व्यवहार आहे कैकाड्यांना. महाराष्ट्रातलं मराठ्यांनी याच्यावर अभ्यास करावा की कैकाडी आहे, वडर आहे, रामुशामध्ये बेडर म्हणलं की आदिवासी आहे, आणि इकडं आलं आणि त्याला बेरड म्हणलं की सवलत नाही, तो ओबीसी आहे. मग भटक्या विमुक्तातल्या जातीला तुम्ही बॅन लावलाय आणि कोकणातल्या कुणब्याचं नाव घेऊन तुम्ही कुणबी म्हणणार असाल तर ती चुकीच आहे. कारण कैकाडी कैकाडी आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याला विदर्भात एससी मध्ये आहे आणि बाकीच्या उर्वरित ठिकाणी ओबीसी मध्ये आहे. मग ह्याचा का सरकार विचार करत नाही? त्यांच्या वंशावळी तपासत आहेत. आम्ही तर 1871ला डी नोटिफाईड नोमॅडिक ट्राईब्स आहोत, आमचं सरळ नाव ट्राईब्स आहे. तरी महाराष्ट्राने हे पाप का केलं की ट्राईब्सच्या लोकांना ट्राईब्स मध्ये न घालता त्यांना ओबीसी का केलं? कारण याच्या मागे डावपेच आहे. ह्यांना 100% मलिदा खायचा प्रस्थापित मराठ्यांना, दुसऱ्याला येऊ द्यायचं नाही. आपली पोरगी आमदार, खासदार, पोरगा आमदार, पुतण्या आमदार, आणि कोणी खासदार. अरे एका घरामध्ये काय लावलंय तुम्ही? 50-50 वर्ष तुमच्याच घराण्याने राज्य करायचं आणि बाकीच्या लोकांचं वाटोळं करायचं का? सर्व महाराष्ट्र लुटला, बँका लुटल्या, सर्व शिक्षण संस्था महाग केली. आज गरीबाचे पोरं शिकण्यासाठी सुद्धा त्यांना 10-10, 20-20 हजार रुपये डोनेशन लागतं. ही तर गरीबासाठी साध्या शाळेसाठी 15-15 लाखापर्यंत डोनेशन नेलं.